आमचं स्वप्न पूर्ण करायला तुम्ही आम्हाला मदत करणार नव? द्या आम्हाला वचन. दिलं. त्या दिवशी मी आईसाहेबांनी वचन दिलं होतं, म्हणून कोणालाच काही सांगितलं नाही. हॅलो, बोला बाई ना बाई. ए नौटंकी करू न ग. कोण बोलतय? चंचला. तू काय बहीण आहे का माझी चुंकुला? काय आलं बोल. तुझी आई मेली हाय. हा, लहानपणीच. नाही नाही, आत्ता मेली हाय. म्हणजे म्हणजे असं मी त्या पोलिसाला सांगितलंय, त्यामुळे तुझ्या थोबड्यावर जरा तसले हावभाव ठेवू. हा बोल आता. ऐक ना बजा, ओव्हर ऍक्टिंग नको करू. अरे नाही चांगलं दिसत ते. आई तुझी नाही का बँड वाजली आता. भुवनेश्वरीचा पर्दाफाश. आई समजांना कळलं हिथं का ती चारूबाई नाही मावशी आहे. मेलो 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 मेलो. माझं काही खरं नाही मग आता. बज्या, तू ना आता तुझं काय ते बघ. म्हणजे लोकांना सांगाया ना तुझी बहन जरी असली तरी आपलं नातं तुटलं. तुझा माझा काही संबंध नाही. इथून पुढं मला फोन करू नका, मी उचलणार बी नाही. कळलं? हॅलो. ए थांब 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 थांबव थांबव. मी बघतो काही मला सोडतायत का ते. ऐक हे चुंकुला, मला मला मदत कर. उद्या मी बाहेर पडलो ना, मी स्वतः तुला मदत करीन. शब्द देतो तुला. तू मगाशी मला म्हणाली होती की टीचर मॅडम मला मदत करतील. त्याच्याबद्दल बोल ना काहीतरी. अरे बजा, ते नाही का मी तुला आत्ता सांगू नाही शकत आहे. कारण काय, इथं लय हाय व्होल्टेज ड्रामा चालू आहे. आत्ता कसं काय सांगू ना. म्हणजे? अरे हाय व्होल्टेज म्हणजे तू आता गेलास कामातनं. आधीपती काय तुला सोडत नसतोय. म्हणजे नाही का, तू खरं बी बोलू शकत नाही आणि खोटं बी बोलू शकत नाही. बजा वाचिवत असो त्याला. हा मी खरंच ठेवते आता फोन. हा चल ठेवते, बाय. सरीनबाई, मी तुम्हाला सांगणार होतो पण सांगितलं नाही. मी वचन दिलं होतं आईसाहेबांना. आणि लग्नात मला दिलेल्या वचनांचं काय? या जन्मात मी या बाईशी लग्न करणं शक्य नाही. हे लग्न होणार नाही. माफ करा. तुम्ही सगळे आलात तरी चालेल. खरंच तुम्ही निघालात तरी चालेल. माफ करा. आता काय करू मी? आता काय करू? आता माझी काही धडकत नाही. ही दाढ इकडे वीर, वरती खाली कुठे जाऊ मी? ओ साहेब, ओ साहेब साहेब, मला सोडा ना, मला सोडा, बाहेर सोडा ना. नाही नका 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 सोडू, नका सोडू, नका सोडू मला. बाहेर सोडलं तरी मला कोण वाचवणार नाही. आताच मी आता असलो तरी माझा हात पण मर्डर होऊ शकतो. मी कुठं जाऊ, कुठं कुठं जाऊ? घ्या की. रागवू नका. चूक झाली माझी मास्तरीनबाई. नका बोलू माझ्याशी. रागवू नका माझ्यावर. मी तुम्हाला बोललो नाही कारण खोटं खोटं बोललात तुम्ही माझ्याशी. पण वचन दिलं होतं अधिपती एकमेकांना साथ देण्याचं, खरं बोलण्याचं. खोटं वागलात तुम्ही.
मी हे सगळं खरं सांगितलं असतं तर साथ दिली असती का तुम्ही माझी यात? ह्यात म्हणजे या कारस्थानामध्ये, या फसवणुकीमध्ये तुमच्या वडिलांना फसवून त्यांच्याशी लग्न करण्यासाठी यांनी कारस्थान रचलं, त्यात तुम्ही सामील झालात आणि यात मी तुम्हाला साथ द्यायला हवी होती म्हणून मी सांगितलं नाही. मग ते जस्टिफाय होतं का? तुमचं वागणं जस्टिफाय होतं ह्यानी? तुम्ही शांत व्हा. शांत हो, शांत हो अधिपती. तुम्हीच सांगा मला, मी कशी शांत हो? या घराशी काहीही संबंध नसताना या बाईनं आपल्याला सगळ्यांना फसवलं, त्याचा मला राग आलाय. आणि माझा नवरा ज्याच्यावर मी जीवापाड प्रेम केलं, जो माझा सर्वस्व आहे, ज्याच्यावर मी डोळे झाकून विश्वास ठेवते, ज्याच्याबरोबर मी माझं भविष्य, माझं आयुष्य आखते, त्या माणसानं माझी फसवणूक केली आणि मी सहन करून शांत राहून. आई साहेबांचं ह्यांच्यावर प्रेम होतं. आणि तुमचं नाहीये माझ्यावर प्रेम. प्रेम तर आहे काही गोष्टीच. प्रत्येक वेळी सगळ्या सांगता येतीलच असं नाही. सगळे एकमेकांना सांगितलं पाहिजेच असं नाही ना. म्हणजे काय खोटं बोलायचं आपण एकमेकांशी? तुमची काय व्याख्या आहे प्रेमाची? खरंच माझी चूक झाली, मी आता मान्य करतोय. अहो काय उपयोग आहे? आता सगळं भांडं फुटल्यावर, सगळ्यांसमोर सत्य आल्यावर चूक झाली असं म्हणण्यात काय अर्थ आहे? काय उपयोग आहे? तुम्ही समजून घ्या की मी आई साहेबांनी वचन दिलं होतं म्हणून. त्यांना दिलेलं वचन पाळण्यासाठी तुम्ही मला दिलेलं वचन मोडलं. आपलं वचन वेगळं, हे वेगळं. वेगळं म्हणजे फक्त सप्तपदी चालताना नाही तर पदोपदी तुम्ही मला वचन दिलं होतं. आपण एकमेकांना फसवणार नाही, काहीही लपवणार नाही एकमेकांपासून, नेहमी खरं बोलणार एकमेकांशी, खरं वागणार, हे वचन दिलं होतं तुम्ही मला. ते सगळं फक्त बोलण्यासाठी होतं का? तसं वागला नाही तुम्ही अधिपती. फसवणूक केली तुम्ही माझी. एवढं सगळं घडत होतं अधिपती, तुम्हाला एकदाही नाही वाटलं मला सांगावं, माझ्याशी बोलावं? एकदाही नाही वाटलं? नाही असं नाही, असं खरंच नाही. मग कसं आहे? तुमच्याकडून ही अपेक्षा मी कधीच नव्हती केली अधिपती. मला असं वाटायचं की आपल्यात अंडरस्टँडिंग आहे, आपण समजून घेतो एकमेकांना, विश्वास आहे आपल्या नात्यात. पण हा गैरसमज होता माझा. मला हे कळून चुकलंय की तुम्हाला भुवनेश्वरी मॅडम सोडता इतर काहीच महत्वाचं नाही या जगात. त्यांनी त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला विश्वासात घेतलं आणि त्यासाठी तुम्ही आम्हा सगळ्यांचा विश्वासघात केला. नाही माफ करू शकत अधिपती तुम्हाला कधीच. रडू नका, शांत व्हा. तुम्ही जरा समजून घ्या. काय समजून घेऊ मी? माझ्या नवऱ्याने माझा विश्वासघात केला हे समजून घेऊ की त्यानं माझी फसवणूक केली, खोटेपणाला साथ दिली हे समजून घेऊ? अधिपती, मी माझ्या वर्गात माझ्या विद्यार्थ्यांना नेहमी सांगते की खोटेपणा कधीही करू नका, नेहमी खरं बोला. आणि माझा स्वतःचा नवरा माझ्याशी खोटेपणाने वागलाय, हे कसं सहन करू मी? काय आदर्श ठेवू मी माझ्या विद्यार्थ्यांसमोर? कुठे चाललाय तुम्ही? एवढं खरंच काही झालेलं नाहीये. काहीच झालेलं नाहीये असं कसं बोलताय तुम्ही? भुवनेश्वरी मॅडमनी मला फसवून लग्नाची तयारी करून घेतली, हे काहीच नाहीये. खरं तर या घरात ना मला आईचं स्थान आहे ना बायकोचं. मला ना आपलं लग्न झालेलंच आठवत नाही. अपघातानंतर मला बरीच वर्ष काहीच आठवत नव्हतं. मी कोण आहे, कुठून आले. तुम्ही पुन्हा लग्न करा, सगळं आठवेल तुम्हाला. अधिपती मला आई मानणार असेल तर मी काहीही करायला तयार. आईंनी त्यांच्या पुनर्विवाहाला होकार दिलाय. त्यांना बरोबर माहित होतं की मी बाबांना लग्नासाठी कन्व्हिन्स करू शकते, म्हणून त्यांनी हे सगळं होऊ दिलं. हे काहीच नाहीये. आज त्यांचं लग्न होतंय, पण मी जर बजरंगचा पुरावा शोधून आणला नसता, सगळं सत्य सगळ्यांसमोर आणलं नसतं, तर त्यांचा खरा चेहरा आला असता का सगळ्यांसमोर?
त्यामुळे जितक्या दोषी त्या आहेत तितकेच दोषी तुम्ही सुद्धा आहात. सोनबाई, आम्ही जे काय केलंय त्याचा दोष अधिपतींना देऊ नका. देणार, दोष देणार मी त्यांना, कारण त्यांनी खोट्याची साथ दिली. खूप मोठी चूक केली अधिपती तुम्ही. बाकी काही सहन करू शकते अधिपती, पण तुम्हाला माहिती आहे मी खोटेपणा मुळीच सहन नाही करू शकत. तुम्ही आता थांबवा हे सगळं. तुम्ही उगाच विषय वाढवू नका मास्तरीनबाई. आणि तुम्ही बी लगेच एवढं पुरावे वगैरे आणत बसलाय मास्तरीनबाई. हां, काय गरज होती सांगा बरं. झालं असतं लग्न, चांगलं झालं असतं, दोघं खरंच सुखानं राहिले असते. एवढीच माझी इच्छा होती. केला असता त्यांनी संसार. म्हणजे खोटेपणाच्या पायावर हे लग्न उभं राहायला हवं होतं तुम्हाला. आम्हाला आमच्या आईसाहेबांचं सुख पाहिजे होतं. फक्त सुखात राहिल्या असत्या त्या. सुखात या बाई बरोबर त्याच्यापेक्षा जीव दिला असता मी. ओ ग बसा की जरा. तुम्ही बी शांत व्हा मास्तरीनबाई जरा. बघा, मी तुमचा गुन्हेगार आहे ना. तुम्ही मला जोड्यानं मारा. मी तुमचा गुन्हेगार असं वाटतं नव्हतं मसने. तुम्हाला नाही वाटत? नाही. हे बघा, आईसाहेबांचं पहिल्यापासून ह्या माणसावर प्रेम आहे. आणि ह्यो माणूस आयुष्यभर त्यासने लाथाडत आलाय तरी प्रेम आहे. एवढी वर्ष प्रयत्न करून सरळ मार्गाने त्यासने प्रेम मिळालं नाही, म्हणून त्याने ह्यो मार्ग अवलंबला. वाईट काय याच्यात? त्यासनी बायकोचं स्थान आणि मान हवा होता. त्यात काही गैर नाही. गैर काही नव्हतंच त्यात, पण ते मिळवण्याचा मार्ग गैर होता. हो सुनबाई, हे तुम्हाला वाटतंय, पण प्रेमात आणि युद्धात सगळं माफ असतंय. कुठलं प्रेम, कुठलं युद्ध? हे घर आहे आणि घर विश्वासावर उभं असतं. आणि तुम्ही या घरातल्या विश्वासाला सुरुंग लावल्या. आता ते डिफेंड करण्याचा प्रयत्न तरी करू नका किमान, प्लीज. सुनबाई, तुम्हाला हे समजा आयतं मिळालेलं आहे, त्यामुळे खरेपणाच्या विश्वासाच्या बाता मारणं तुम्हाला लई सोपं आहे हो. कारण तुमच्यावर प्रेम करणारा आमचा जो मुलगा आहे ना, त्याला बाईची किंमत कळत्या. ते बाईचा रिस्पेक्ट करत्या. पण या माणसावर प्रेम करणाऱ्या बाईंनी काय करायला पाहिजे आम्हाला सांगा की. डोसकं फोडून घेतलं तरी पण या माणसाच्या काळजाला काय पाजर फुटायचा नाही. मग अशा वेळेस तुमची फिलॉसॉफी काय कामाची सांगा की आम्हाला. मला तुमच्याशी एकही अक्षर बोलायचं नाहीये. तुम्ही फसवणूक करून खूप मोठी चूक केलीत आणि आता त्या चुकीचं समर्थन करताय. तुम्ही एवढं मोठं कारस्थान रचलत मॅडम, त्यामध्ये अधिपतींना गुरफटून घेतलं. नाही सहन करू शकत आहे. मी तुमच्यावर विश्वास नाही ठेवू शकत अधिपती. आता का केलं तसं? असं नाही आहे. बघा, आपण बोलूया. नको, आता नको. ऐका की, तुम्ही आत्ता खरंच तुम्ही शांत व्हा. आपण बोलूया. हॉस्पिटलमध्ये आधीच लई त्रास झालाय तुम्हाला. आत्ता तुम्ही शांत व्हा. आपण नंतर खरंच बोलूया. शरीराचा त्रास होईल बरं अधिपती, मनाच्या त्रासाचं काय? मास्तर, तुम्ही बी आराम करा आता. झालं? समाधान झालं? हे हवं होतं ना? हेच हवं होतं ना? आम्हाला काय हवं होतं हे जर का तुम्हाला कळलं असतं तर अजून काय हवं होतं आयुष्यात. तुला जे हवंय ना, ते या जन्मात काय पुढच्या 7 जन्मात मिळणार नाही. जास्त बोलू नका हो. पुन्हाच ठाऊक तुमच्या भविष्यात पुढं काय वाढून ठेवलंय. जावा, आराम करा. दमला असशीला. अगं, एवढं सगळं झालं, जनाची नाही किमान मनाची लाज ती तरी बाळग. तुम्ही गपगुमान लग्नाला उभं राहिला असता
तर एवढं रामायण घडलं असतं काय? तुम्ही रडू नका की. सॉरी मास्तरीनबाई, माफ करा. तुम्ही खरंच रडू नका. आपल्या लग्नाच्या वेळी 7 फेरे घेताना वचनं दिली होती तुम्हाला, सगळं मान्य आहे. माझी चूक झाली, मी खोटं बोललो तुमच्या संग. पण आयुष्यभर मी माझ्या आई साहेबांना रडताना बघितलं होतं. मला त्यांना त्यांच्या त्रासातनं मोकळं करायचं होतं. त्यांचं एकच स्वप्न होतं, तेवढं पूर्ण करायचं होतं, म्हणून मी हे केलं. मी माझ्या थोबाडाला कुलूप लावलं. मला तुमच्यासंग खोटं बोलायचं नव्हतं. खरं तर मला सगळं खरं सांगायचं होतं आणि मी सांगणार बी होतो. पण हे लगीन झाल्यानंतर सांगणार होतो. आई साहेबांची शपथ, मी खरं खरं सांगणार होतो तुम्हाला. नका बोलू माझ्याशी. खरंच विश्वास ठेवा, मी तुम्हाला सांगणार होतो. पण सांगितलं नाहीत. एकतर्फी प्रेमाचं दुःख मला तेव्हा कळलं जेव्हा मी तुमच्या प्रेमात पडलो. मी आईसाहेबांनी म्हणायचो की काय सोनं लागले काय 4 सूर्यवंशीला. पान लावून विचारत नाही तो माणूस तुम्हाच नाही, आणि तुम्ही जीव वाळून टाकताय. कशाला? काय गरज आहे? पण मी तुमच्या प्रेमात पडलो ना, तेव्हा मला कळलं समोरचा माणूस आपल्याशी कसं बी वागू दे, किती बी झटकारू दे, लाथा घालू दे, कवा राग येतोय त्या माणसाचा, इतकारा वाटतोय, पण मनात ना असं कायमचं काढून नाही टाकू शकत आपण त्या माणसाला. कारण आपल्या मनातलं प्रेम तर खरं असतंय ना, त्याच्या मनात काही नसलं तरी. हे प्रेम बिम सगळं असंच असते. माणसाला काय वाटेल ते करायला भाग पडते. हे लई खोळा कारभार आहे मास्तरीनबाई. आमच्या आई साहेबांचं त्या 4 सूर्यवंशीवरचं प्रेम खरं आहे, एवढं मी तुम्हाला सांगतो. माझ्या प्रेमाची व्याख्या वेगळी आहे. कारण तुमच्यावर सगळेजण प्रेम करतात लहानपणापासून मास्तरीनबाई. तुम्हाला असा केव्हा अनुभव नाही की तुम्ही एखाद्या माणसावर जीव वाळून टाकलाय आणि त्या माणसाने तुम्हाला भीक बी घातली नाही, असं केव्हा झाले काय? त्यामुळे तुम्हाला कळायचं नाही. तुमचं माझ्याशी खोटं बोलणं, भुवनेश्वरी मॅडमचं सगळ्यांना फसवणं, हे आता प्रेम या गोंडस नावाखाली तुम्ही. माझं प्रेम खोटं आहे असं वाटतं का तुम्हाला? नाही सांगा की, माझं प्रेम खोटं आहे काय तुमच्यावर बी, आई साहेबांवर बी? आमचा नाईलाज झाला होता आणि आई साहेबांचा बी. तुम्ही समजून घ्या की मास्तरीनबाई. बघा, आई साहेबांना पण हे सगळं करायची काय हौस नव्हती. त्यांनी आई साहेब म्हणून जर लग्नाची मागणी घातली असती तर 4 सूर्यवंशींनी ती झिडकारलीच असती, जसं आयुष्यभर ते करत आले. म्हणून त्यांना चारुलता म्हणून हे सगळं करायला लागलो. तुम्ही अजूनही त्यांना डिफेंड करताय अधिपती. ते डिपेंड मला काय कळत नाही. मला एवढं कळतं की आमच्या आई साहेबांनी जे केलं ते प्रेमासाठी केलं. अधिपती, त्यांना हवं ते मिळवण्यासाठी त्या काहीही करू शकतात, तुम्ही समजून घ्या. अहो, हवं ते म्हणजे प्रेम. बिघडलं कुठं? हो, समोरच्याच्या इच्छेचा काहीच विचार नाही का? बाबांना नाही करायचंय लग्न, तरी या त्यांच्या गळ्यात पडणार, ते खोटेपणा करून. आता परत मी सगळं तेच बोलायचं असेल तर मग त्यांनी त्यांचा खेळणं म्हणून वापर का केला? 4 सूर्यवंशी जे अंतर आत्ता ठेवतात ना आमच्या आई साहेबांपासून, ते अंतर कवा तरी पार केलं होतं ना त्यांनी. का? समोरच्या माणसाच्या मनाचा विचार तवा का नाही केला त्यांनी? समोरचं माणूस बी आपल्यात अडकू शकतंय ह्यो विचार त्यांच्या मनात का आला नाही? तुम्ही एक बाई आहे सा, तुम्ही आई साहेबांचं मन समजू शकताय, समजून घेतलं पाहिजे असं मी म्हणेन. आणि जर ते तुम्हाला समजत नसेल तर त्यांच्या वाटेला आलेलं दुःख तुम्ही कवाच भोगलेलं नाही, म्हणून तुम्ही ते समजून घेत नाही आणि तुम्ही त्यांचा राग करताय मास्तरीनबाई. आणि राहता राहिला प्रश्न मी तुमच्या संग खोटं बोलण्याचा, तर माझी चूक झालेलीच आहे. मी तुमचा अपराधी आहेच. त्यासाठी तुम्ही वाटेल ती शिक्षा द्या, मी सहन करीन. कारण पण आमचा बाप आमच्या आई साहेबांच्या बाबतीत चुकलेलाच आहे, हेही तुम्ही मान्य करा. आज सुद्धा जर आमच्या बापानं आई साहेबांचा स्वीकार केला असता
तर मी सगळं विसरून गेलो असतो. मी बी त्यांचा बाप म्हणून स्वीकार केला असता. मी तसं त्यांना सांगितलं बी होतं, पण त्यांनी तसं केलं नाही. आता इथून पुढं जवळ चार सूर्यवंशी आमच्या आईसाहेबांचा स्वीकार करत नाहीत, तोपर्यंत मी बी त्यासनी बाप म्हणणार नाही.